नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे. ओके, ऑटो फ्रीज, मॅन्युअल फ्रीज आणि बेटरमेंट या सगळ्या गोष्टी कॅपराउंड म्हणजे कसा चालतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर कट सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, बघा, सर्वप्रथम हा आपला म्हणजे जो काही CET सेलनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर हा ब्राउचर आहे. ठीक आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. तर या ब्राउचरच्या माध्यमातून आपण तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. या ज्या काही त्यांनी माहिती दिली आहे, मी त्याची एक वेगळी PDF बनवलेली आहे. ठीक आहे, 72व्या पेजपासनं. ठीक आहे, 72 इन्फॉर्मेशन ब्राउचर जर तुम्ही बघितलं असेल तर हा बघा, 67 पेज नंबर 68 69 71 म्हणजे 72व्या पेजपासनं आपल्या कॅप राऊंडची प्रोसिजर त्यांनी पूर्ण इथे एक्सप्लेन करून दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, बघा 71 झाला, बघा 72. ठीक आहे, बघा हा झाला कॅप राऊंड पहिल्याची प्रोसिजर. ठीक आहे, आता कॅप राऊंड पहिल्यामध्ये ऑटो फ्रीज कसं होते बघून घ्या. बघा, द सीट्स अवेलेबल फॉर round first shall be published on the website. The candidates whose name in the final merit list of a cap okay shall be eligible to participate in the round by filling online option form. The candidate shall fill and confirm the option form through the logins. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम म्हणजे ज्याचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे तो या सगळ्या गोष्टी करू शकतो. बघा, इथं खूप महत्त्वाचं आहे. इफ अ कॅन्डिडेट इज अलॉटेड द सीट ॲज फॉर द हिज फर्स्ट प्रिफरन्स, म्हणजे पहिला प्रिफरन्स, समजा पहिलं जे काही, समजा आपण PICT कॉलेज टाकलं आहे, तर पहिलं समजा जर PICT कॉलेज जर टाकलेलं आहे आणि समजा ते आलेलं आहे, सच अलॉटमेंट शॅल बी ऑटो फ्रीज, म्हणजे तुम्हाला फ्रीज करायची आता काही गरज नाही राहिली. समजा तुमचं पहिलंच ऑप्शन जर अलॉट झालेलं आहे तर ते ऑप्शन काय होणार, ऑटो फ्रीज. ओके, मग समजा पहिलं ऑप्शन हे पहिल्या कॅप राऊंडसाठी, दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅप राऊंडसाठी वेगळी प्रोसिजर आहे. पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिला जर प्रिफरन्स तुमचा अलॉट झाला असेल तर तो ऑटो फ्रीज होणार, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. इथं लक्षात. ओके, आफ्टर दॅट बघा, तर कॅन्डिडेट शॅल एक्सेप्ट द अलॉटमेंट सो मेड. ठीक आहे, काही हरकत नाही, म्हणजे तुम्हाला एक्सेप्टच करावं लागणार आहे. सो कॅन्डिडेट शॅल नॉट बी एलिजिबल फॉर द पार्टिसिपेट इन द सबसिक्वेंट अटॉट. बस तुम्ही तिथं थांबून जाणार. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिला प्रिफरन्स अलॉट झाला आहे तो झाला, तो म्हणजे या फिरतनं बाद झाला तर त्याला करता येणार. ओके, सच कॅन्डिडेट शॉल देन. ठीक आहे, मग RSC ते व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे. हे तर लक्षात. ओके, देअर आफ्टर सच कॅन्डिडेट शॉल रिपोर्ट टू द अलॉटमेंट इन्स्टिट्यूट सीक ॲडमिशन. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. इथं लक्षात. डॉक्युमेंट्स अपलोड करणे हे सगळ्या गोष्टी आल्या. आता बघा नेक्स्ट, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन द फर्स्ट प्रिफरन्स, म्हणजे पहिला प्रिफरन्स सोडून जर तुम्हाला ऑर्डर झालं असेल, गिवन बाय द कॅन्डिडेट इफ कॅन्डिडेट इज सॅटिस्फाईड ओके विथ सच अलॉटमेंट डू नॉट विश टू पार्टिसिपेट इन द फर्दर कॅप राऊंड्स, सच कॅन्डिडेट्स मे फ्रीज. म्हणजे समजा पहिला ऑप्शन सोडून जर तुम्हाला अलॉट झालं असेल तर मग तुमची मर्जी आहे. आता तुम्ही एक तर फ्रीज करू शकता किंवा सेकंड बेटरमेंटसाठी तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी नाही का या PDFच्या अंतर्गत बघा पहिल्या कॅप राऊंडसाठी होते. नंतर सेकंड, थर्ड आणि फोर्थसाठी ही पूर्ण इथे डिटेल्स दिलेले आहे. त्याची एक मी सिम्पल PDF बनवलेली आहे. ठीक आहे, सिम्पल PDFच्या अंतर्गत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, कॅप राऊंड ॲडमिशन्स 25-26, ऑटो फ्रीज, मॅन्युअल फ्रीज आणि बेटरमेंट या सर्व चारही केसेस आपण सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, इकडे म्हणजे हा जो काही टॅब्युलर फॉर्म आहे मराठी आणि इंग्लिश या दोन्हीमध्ये मी बनवला आहे. ठीक, दोन्ही पाहिलं तरी तुम्ही काही हरकत नाही. ठीक आहे, बघा पहिली जी काही स्टेप आहे, ओके, फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव असणं गरजेचं आहे. इज युअर नेम इन देअर, देन यस लॉग इन अँड फिल द ऑप्शन फॉर्म्स. पहिल्या कॅप राऊंडसाठी फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव राहणं खूप गरजेचं आहे. आफ्टर दॅट बघा, पहिला राऊंड समजा आपला कॅप राऊंड सुरू झाला. ओके, वॉज सीट अलॉटेड. ठीक आहे, झालेली आहे, म्हणजे सीट अलॉटेड झालेली आहे. ठीक आहे, ओके, यस. ठीक आहे, आता मग याच्यात बघा 2-4 केसेस आहेत. बघा, पहिले गॉट फर्स्ट प्रिफरन्स. ठीक आहे, मला पहिला प्रिफरन्स मिळाला, मी पहिल्या नंबरवर PICT कॉलेज घेतलं होतं, पहिला नंबर मला पहिला प्रिफरन्स मिळाला. देन ओके, मग ती जी काही सीट आहे ती कशी होणार, ऑटो फ्रीज होणार. कशी होणार ती जी काही जागा आहे ती काय होणार, ऑटो फ्रीज आहे. ठीक आहे, मिळाली तुम्हाला ती जागा, काय झाली, ऑटो फ्रीज. मग काय करायचं तुम्हाला, ARC सेंटरला जायचं आहे किंवा सेल्फ स्क्रुटिनी करा. ओके, आणि ती सीट जी काय ते ॲक्सेप्ट करा. ठीक आहे, मग पेमेंट. ओके, टेक ॲडमिशन आणि यू आर नॉट एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड्स. पहिल्या केसमध्ये समजा तुम्हाला पहिली स्प्रिट मिळालेली आहे. ठीक आहे, नो रिपोर्टिंग देन सीट कॅन्सल्ड. समजा तुम्ही ARC सेंटरवर त्या सगळ्या गोष्टी केल्याच नाही पुढे जाऊन, तर जी काही तुम्हाला सीट अलॉट झाली होती ती काय होणार, कॅन्सल. रिपोर्टिंग न केल्यास ती जागा काय होणार, रद्द होणार, कॅन्सल होणार. पहिली केस आलं लक्षात. बघा, आता कॅप राऊंड पहिल्यामध्येच केस नंबर सेकंड, गॉट अदर प्रिफरन्स, म्हणजे पहिला प्रिफरन्स सोडून जर तुम्हाला कोणताही दुसरा, तिसरा, चौथा प्रिफरन्स मिळाला असेल तर या केसमध्ये काय करायचं आहे ते सांगतो. बघा, याच्यात बघा 2-3 ऑप्शन्स आहे. ऑप्शन A. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर सीट आवडली असेल
तर यू कॅन गो विथ द फ्रीज ऑप्शन. ओके, मग फॉलो द केस 1 स्टेप्स, म्हणजे त्या स्टेप्स. मग तुम्हाला ARC सेंटरला जायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, फी, मग तुम्हाला म्हणजे सरळ सरळ ती पुढली प्रोसेस, इन्स्टिट्यूटला ॲडमिशन वगैरे घ्यायची. ओके, समजा ओके केस 2 झाली. याच्यातला ऑप्शन आहे, याच्यात ऑप्शन बी आहे ॲक्सेप्टेड सीट बट वॉन्ट बेटरमेंट. ठीक आहे, सीट तर ॲक्सेप्ट केली आहे, पण मला बघायचं आहे, म्हणजे आणखी चान्सेस मिळू शकतील. ओके, मग डू सेल्फ स्क्रुटिनिटी. ओके, गो विथ द ARC, देन यू आर एलिजिबल फॉर द नेक्स्ट राउंड्स. 2 ऑप्शन्स आहेत. एकदा लक्षात. समजा तुम्ही जर फ्रीज केलं तर यू आर नॉट एलिजिबल फॉर द नेक्स्ट राउंड केस 2 मध्ये. समजा ॲक्सेप्ट केली बट यू हॅव टू गो विथ द बेटरमेंट, देन यू आर एलिजिबल फॉर द नेक्स्ट राउंड. एकदा लक्षात. ठीक, काय हरकत नाही. ओके, याच्यातला आपल्याला ऑप्शन 3रा बघायचा आहे, नॉट ॲक्सेप्टेड एलिजिबल फॉर द नेक्स्ट राउंड. एकदा लक्षात. बघा, परत एकदा मी सांगतो, पुन्हा सांगतो, आणि याचा एक मी ट्री डायग्राम पण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार, नक्कीच. ठीक आहे, बघा, पहिल्या राऊंडमध्ये समजा जर पहिला प्रिफरन्स मिळाला तर तुम्हाला काहीच करायचं ना, ऑटो फ्रीज, सीट विल बी ऑटो फ्रीज. त्याच्यानंतर मग ARC सेंटरला व्हिजिट करणे आणि पुढची प्रोसिजर करणे खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, समजा तुम्ही रिपोर्टिंग नाही केलं तर ती सीट सरळ काय होणार, कॅन्सल. ओके, पहिला. सेकंड केसमध्ये 2-3 ऑप्शन्स आहे. समजा तुम्हाला सीट आवडली असेल, ठीक आहे, मग तुम्ही फ्रीज करा, देन फॉलो द सेम स्टेप्स. समजा तुम्हाला आवडलेला आहे, ॲक्सेप्टही केला आहे, बट यू हॅव टू गो विथ द बेटरमेंट, देन यू आर एलिजिबल फॉर द नेक्स्ट. ओके, पण समजा तुम्ही ॲक्सेप्टच नाही केलं तर देन यू आर एलिजिबल फॉर द नेक्स्ट कॅप. ठीक आहे, इथपर्यंत बघा. पहिल्या कॅपचं पूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता बघा, कॅप सेकंडमध्ये आलो आपण. सेकंडमध्ये म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्याच. ओके, बघा, हु इज एलिजिबल, द सीट ॲक्सेप्टेड बट नॉट फर्स्ट. येत आहे लक्षात. पहिली समजा तुमचा जो काही प्रिफरन्स होता तो तुम्हाला अलर्ट झाला, तुम्ही इकडे याचा प्रश्नच नाही. परंतु एलिजिबल कोण आहे, ज्याने ॲक्सेप्ट नाही केलं. चला, काही हरकत नाही. बघा आता बघा, जो काही प्रिफरन्स होता, ओके, नो सीट अलॉटेड झाले होते, डिडंट फिल फॉर्म इन द लास्ट राऊंड. ओके, मग तुम्हाला एडिट फिल न्यू ऑप्शन्स फॉर्म पुढल्या राऊंडसाठी. ओके, चला आता बघा, आपण सेकंड राऊंडमध्ये एंट्री करलो. वॉज सीट अलॉटेड अगेन. समजा सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला सीट अलॉट झाली, यस. ओके, बघा, सेकंड राऊंडमध्ये विदिन टॉप 3, म्हणजे ज्या काही तुम्हाला सीट्स अलॉट झाल्या सेकंड राऊंडमध्ये, सेकंड कॅपमध्ये. ओके, कॅप सेकंडमध्ये समजा तुम्हाला सेकंड कॅप म्हणा किंवा राऊंड सेकंड म्हणा, तुम्हाला जर पहिल्या 3मध्ये जर सीट अलॉट झाली असेल, येत्या लक्षात, राऊंड 3साठी विदिन टॉप 6, 2साठी म्हणजे सेकंड राऊंडसाठी विदिन टॉप 3, आणि तिसऱ्या राऊंडसाठी विदिन जर टॉप 6 जर तुम्हाला सीट जर अलाउड झाला तर ते काय होणार, ऑटो फ्रीज. पहिल्या कॅपसाठी कसं होतं, पहिलाच प्रिफरन्स जर अलॉट झाला तर ऑटो फ्रीज. सेकंडसाठी पहिल्या 3मध्ये जर फ्रीज अलॉट झाला तर ऑटो फ्रीज. तिसऱ्या राऊंडसाठी पहिल्या 6मध्ये जर झाला तर ऑटो फ्रीज. येतं लक्षात. कॅप पहिल्यासाठी एकच प्रिफरन्स, कॅप सेकंडसाठी विदिन टॉप 3 होता, टॉप 3मध्ये समजा अलॉट झालं तर ऑटो फ्रीज, आणि राऊंड थर्डसाठी टॉप 6मध्ये झालं तर ऑटो फ्रीज. येतं लक्षात. ओके, ऑटो फ्रीज झालं, ठीक आहे, ऑटो फ्रीज. मग काही नाही, मग तीच सेम प्रोसिजर, पे द फीज अँड ARC and you have to take the admission to that particular institute. येतं लक्षात. ओके, आणि यू आर नॉट एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड्स. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडची ही कहाणी होती. पहिल्या जर 3मध्ये होत असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये ऑटो फ्रीज होते, पहिल्या 6मध्ये जर होत असेल तिसऱ्या राऊंडमध्ये ऑटो फ्रीज होते, देन यू आर नॉट एलिजिबल फॉर द नेक्स्ट. मग तुम्हाला तेच सेम मेथड करायचे, ARC सेंटरला जा, स्क्रुटिनी द्या, सगळ्या त्या गोष्टी करून घ्यायच्या तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट बघा. समजा दुसऱ्या राऊंडमध्ये समजा पहिल्या 3पैकी समजा तुम्हाला नाही भेटले, म्हणजे समजा पहिले 3 सोडून, पहिले जर 3 झाले तर ऑटो फ्रीज, आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जर पहिले जर 6 झाले तर ऑटो फ्रीज. समजा अदर दॅन 3 सेकंड राऊंड अँड अदर दॅन 6 इन द थर्ड राऊंड. समजा नाही झालं, पण तुम्ही जर सीट तुम्हाला आवडत असेल, समजा तुम्ही जर फ्रीज केलाय, ओके, झालं, मग काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही फीज भरा, ARC सेंटरला जा, स्क्रुटिनी करा. ओके, मग काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, हे म्हणजे तुमचं फायनल अलॉटमेंट राहणार. ओके, बट तुम्ही ॲक्सेप्ट केलं बट नॉट फ्रोझन, मग तुम्ही बेटरमेंटसाठी जायचं आहे तुम्हाला. ओके, यू आर
एलिजिबल फॉर द बेटरमेंट. नॉट ॲक्सेप्टेड केलं आहे तुम्ही. ओके, एलिजिबल फॉर द बेटरमेंट, काही प्रॉब्लेम नाही. इथं लक्षात, म्हणजे यू आर एलिजिबल टू द नेक्स्ट राऊंड. ॲक्सेप्ट केलं बट फ्रोज नाही केलं. इथं लक्षात, चला काही प्रॉब्लेम नाही. समजलं. बघा दुसऱ्या तिसऱ्या राऊंडचे तुम्हाला क्लिअर कट मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पहिल्या 3मध्ये सेकंड राऊंडमध्ये जर असेल तर ऑटो फ्रीज, थर्ड राऊंडमध्ये पहिल्या 6मध्ये असेल तर ऑटो फ्रीज. समजा तुम्ही जर अदर दॅन 3 आणि अदर दॅन 6 जर आवडलं असेल, फ्रीज केलं असेल तरी तुम्हाला अलॉट होऊन जाणार. समजा तुम्ही ॲक्सेप्ट केलं पण फ्रीज नाही केलं पण बेटरमेंटसाठी गेले, डेफिनेटली यू आर एलिजिबल फॉर द नेक्स्ट राऊंड. समजा तुम्हाला आणखी वाटतं की मला भेटण्याचे चान्सेस आहे. लास्ट राऊंड, फायनल राऊंड नंबर 4. ठीक आहे, फायनल अलॉटमेंट. नो बेटरमेंट आफ्टर दिस फॉर वर्किंग प्रोफेशनल्स. फायनल आफ्टर द राऊंड 2. येतं लक्षात. म्हणजे याच्यामध्ये जे काही भेटलेलं आहे तुम्हाला घेऊनच घ्यावं लागणार आहे राऊंड 4मध्ये. जसं दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत जे काही चान्सेस होते इथे नाही. फायनल अलॉटमेंट, नो बेटरमेंट आफ्टर दिस फॉर वर्किंग प्रोफेशनल्स. ओके, फायनल आफ्टर द राऊंड 2nd and 3rd. येतं लक्षात. ओके, बघा एक छोटा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल सांगतो. बघा, सबमिट ओरिजिनल ॲट ARC. ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे सबमिट करायचं. डू सेल्फ स्क्रुटिनी युअर सेल्फ. ओके, डॉक्युमेंट्स मिसिंग जर असेल तर सीट कॅन्सल होण्याची शक्यता राहते. समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधनं TWS स्कीममधनं जर भरले असेल तर त्या पर्टिक्युलर प्रमाणपत्र तुम्हाला राहणं तिथं गरजेचं आहे. ठीक आहे. सीट विदाउट क्लेम, सीट रिमेन्स, कॅन एडिट फॉर्म. चला काय हरकत नाही. ठीक आहे. अलाउड करेक्शन्स ॲट ARC सेंटर. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ओके, जेंडर, मार्क्स एरर, मेरिट नंबर, कॅटेगरी, या गोष्टी छोट्या गोष्टी तर आपल्याला करता येतात. एनी अदर चेंजेस आर नॉट अलाउड. हे लक्षात. TFWS स्टेटस, कॅन्डिडेट टाईप, या सगळ्या गोष्टी ARCवर करता येणाऱ्या या दुरुस्त्या. इथं लक्षात. फायनल नोट लक्षात ठेवा. यू मस्ट ॲक्सेप्ट इच स्टेप टू प्रोसीड. टू अवॉइड कॅन्सलेशन, डू ऑल ARC अँड सेल्फ स्क्रुटिनी प्लस फीज अँड कॉलेज रिपोर्ट. अत्यंत महत्त्वाचं. ओके, आणि एकदा सोप्या भाषेत आणि क्लिअर कट मी सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड तुम्हाला आणखी काही समजून घ्यायचं असेल, तुम्हाला जे काही अडचण आहे, हे आता मी जे समजून सांगण्याचा प्रयत्न केला, याच्यात तुम्ही मला नक्की सजेस्ट करा कमेंट करून. आणि कमेंट करून मला सांगा की आपला हा व्हिडिओ आवडला की नाही, आणि तुम्हाला आणखी कशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे या संदर्भात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा नवीन व्हिडिओ यावर बनवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.